दुष्काळामुळे हजारो वर्षांपूर्वीचं हेमाडपंथी मंदिर उघडं पडलेलं आहे। उजनी धरणातील पाणीसाठा खालावल्यानं हे मंदिर पाण्याबाहेर आलं आणि अनेक वर्षांनंतर गावकऱ्यांना त्याचं दर्शन झालं। राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडलेला आहे। धरणाची पाण्याची पातळी खालावलेली आहे। या दुष्काळामुळे सोलापूरच्या उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली। धरणाची पाणी पातळी खालावल्यानं धरण निर्मितीवेळी पाण्यात बुडालेल्या प्राचीन हेमाडपंथी मंदिरांचे अवशेष आता पाण्याबाहेर आलेले आहेत। हे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते। हे 150 वर्षाचं भवानी मातेचं मंदिर आता पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे ती उघड झालं आहे आणि बाहेरचे लोक महाराष्ट्रातली लोक देवीच्या दर्शनासाठी इथं येतात। उजनी धरणातल्या करमाळा तालुक्यातील 28 गावं पाण्याखाली बुडाली। त्या सगळ्या गावांचं धरणाच्या निर्मितीनंतर नवीन जागेत पुनर्वसन झालं, पण या मंदिराबद्दल आजही या नागरिकांच्या मनात प्रेम आहे। दगडात बांधलेल्या या मंदिरात रेखीव अशी कलाकुसर देखील करण्यात आलेली आहे। मंदिरावर कोरलेली शिल्प आजही नागरिकांना खुणावतात, पण पाणी पातळीत घट झाल्यानं वर आलेलं हे मंदिर नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे। त्यामुळे या मंदिराचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक होडीनं मंदिरापर्यंत प्रवास करतात। पाण्याच्या लाटांची झुंज देत हे मंदिर आजही चांगल्या आणि भक्कम स्थितीत आहे। त्यामुळे या मंदिराची भुरळ पर्यटकांवर पडलेली आहे। पाणी पातळी कमी झाल्यानं का होईना, पण मंदिराचं दर्शन झाल्यानं गावकऱ्यांना समाधान वाटतंय। वसीम अत्तार, जय महाराष्ट्र, सोलापूर।